श्री स्वामी समर्थ. नमस्कार. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो, हीच मी स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, आज आपण पहिला सोमवार आहे, तर आपण रुद्राभिषेक कसा करायचा ते पाहणार आहोत. तर हे सर्व साहित्य आहे पहा मी घेतलेलं. आपली महादेवाची पिंड आहे, ताट आहे. तर आपल्याला मेन लागणार आहे नित्यसेवेचं पुस्तक पहा, कारण आपण त्यामधून सर्व अभिषेकासाठी आपण रुद्राध्याय वगैरे ते त्याच्यातून आपण वाचन करणार आहोत. तर पहा, माझी देवांची पूजा वगैरे करून झालेली आहे. सोमवार आहे, उपवास आहे. हे पहा, आपण फुलं वगैरे घेतलेले आहेत. पंचामृत आहे. पहिल्या सोमवारी शिवामूठ तांदूळ आहे तर ते घेतलेलं आहे. भस्म आहे. परत अजून पाणी तांब्या भरून घेतलेलं आहे. लाल पिवळा चंदन अगरबत्ती घेतलेला आहे. तर आता आपण अभिषेकाला तयारी करू. तर पहा, पहिला आपण पाण्याने अभिषेक करायचा आहे. तर मी ओम नमः शिवाय म्हणत आहे, कारण आपल्याला लिंग जे आहे म्हणजे पिंड जे आहे ती आपल्याला स्वच्छ धुवून वगैरे घ्यायची आहे. तर त्यासाठी मी पहा पंचामृताने ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं मी जप करत पहा पंचामृताने अभिषेक करत आहे. तर असं साध्या पद्धतीने मी ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा जप करत आहे. तर आता आपल्याला मला पूर्ण पंचामृत संपूपर्यंत मी असं करणार आहे. नंतर आपल्याला पिंड चोळून वगैरे काढायचे आहे, धुवून पुसून, कारण नंतर आपण जो रुद्राभिषेक करणार आहोत त्याचं जे तीर्थ होणार आहे पहा, त्यासाठीच मी घेतानाच पहिलं आपलं ताट मोठं घ्यायचं, कारण ताट भरत येतं पहा पूर्णाभिषेक होईपर्यंत. आता ज्यांच्याकडे गळती आहे त्यांना काही टेन्शन नाही आहे, त्यांनी गळती एकदा भरून त्याच्यामध्ये तांब्या भरून ठेवलं की ती बरोबर पडत राहते पिंडीवरती. पण पहा, आता ज्यांच्याकडे गळती नाही त्यांच्यासाठी तर हे पहा, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणत आपला पंचामृताने अभिषेक झालेला आहे. आता आपण पंचामृताने अभिषेक झाल्याच्या नंतर मग आपण आता परत पाण्याने अभिषेक करणार आहोत. प्रत्येक गोष्टीला पहा, आपण जरी पंचामृताने जरी अभिषेक केला तरी पहिलं पाण्याने, नंतर पंचामृताने, परत पाण्याने असंच करत असतो. त्यामुळं पहा, पहिलं आता पाण्याने, आपलं परत पंचामृताने, आता परत पाण्याने. आता पिंड आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. तर पंचामृतामध्ये मी थोडंसं दही घेतलं होतं, कच्चं दूध घेतलं होतं, तूप घेतलं होतं, मध घेतलं होतं, साखर घेतली होती. हे तर सर्वांना माहिती आहे पंचामृत कशाचं आहे, पण आता मी थोडंच बनवलं होतं, कारण नंतर आपल्याला पाण्याने अभिषेक करायचा आहे. आता ही पिंड धुवून घ्यायची आहे स्वच्छ, आणि आपल्याला ताटातलं पाणी वगैरे पण ताट वगैरे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे परत. तरी पहा, मी पिंड धुवून घेतली आहे. आता स्वच्छ कपड्याने पुसून वगैरे घ्यायचे आहे. ते ताटातलं पाणी आपण परत एका डिशमध्ये ठेवणार आहोत. ते झाडाच्या खालीच टाकायचं आहे आणि आपण तीर्थमधून सुद्धा घेऊ शकतो, ते असं काही नाही आहे. आता हे ताट वगैरे धुवून स्वच्छ घेतलं. आता त्याच्यामध्ये ताट पुसून स्वच्छ घेतलेलं, परत अजून पिंड घेतलेली स्वच्छ, आणि आता आपण अभिषेकाला सुरुवात करणार आहोत. तर प्रथम आपण श्री गणपती अथर्वशीर्ष पहा, गणपती अथर्वशीर्ष आपण पूर्ण म्हणणार आहोत. आणि गणपती अथर्वशीर्षापासून या आपण सेवेला म्हणजेच या रुद्राभिषेकाला सुरुवात करणार आहोत पहा. तर गणपती अथर्वशीर्ष या नित्यसेवेच्या पुस्तकात मी दाखवलं तुम्हाला अगोदर नित्यसेवेचं पुस्तक. त्या पुस्तकामध्ये आहे की पूर्ण अथर्वशीर्ष वगैरे आहे त्याच्यामध्ये, म्हणजे सर्व ज्या सेवा करणार आहोत. आता वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्व कार्येषु सर्वदा, आणि श्री गणपती अथर्वशीर्ष. आता मी जेव्हा स्वतः सोमवारी घरामध्ये रुद्राभिषेक केला तेव्हा मी हे शूटिंग केलेलं आहे पहा. मी पहिलं तुम्हाला दाखवलं आणि नंतर मी मोबाईल चालू करून ठेवलेला आहे आणि माझा अभिषेक चालू आहे. तर आपल्याला गणपती अथर्वशीर्ष म्हणून झाल्याच्या नंतर, म्हणजे पूर्ण आपलं हे गणपती अथर्वशीर्ष म्हणून झालं की त्यानंतर पहा, गणपती अथर्वशीर्षाचा तो शिवकवच स्तोत्र आहे पहा. या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये पूर्ण एक म्हणजे पहा, 5 नंबर सहित आहे पहा, 101 पेजवरती शिवकवच स्तोत्र आहे. पहिलं गणपती अथर्वशीर्ष 41 पेज नंबरवरती आहे. तर नंतर शिवकवच स्तोत्र आहे, ते पण काही जास्त मोठं नाही आहे, म्हणजे छोटंच आहे शिवकवच स्तोत्र पहा. एक शिवकवच स्तोत्र म्हणजे प्राकृत आणि परत अजून संस्कृत असं 2 प्रकारे असतं. पहिलं प्राकृत असतं, नंतर संस्कृत असतं. तर पहा, प्राकृत हे 2 ते 2.5 पानाचं आहे आणि संस्कृत हे पण 2.5 पानाचं आहे. तर आता आपल्याला शिवकवच स्तोत्र वाचून झाल्याच्या नंतर मग आपल्याला शिवमहिम्न स्तोत्र वाचायचं आहे. आता शिवमहिम्न स्तोत्र हे जे आहे हे जरा मोठं आहे पहा, आणि ते पण 2 याच्यामध्ये आहे, म्हणजे संस्कृतमध्ये पण आहे आणि परत अजून आपलं प्राकृतमध्ये पण आहे. प्राकृतमध्ये कसं वाचायला आपल्याला मराठी असतं म्हणून सोपं जातं, आणि संस्कृतमध्ये कसं होतं की ते जरा संस्कृत आपलं रोज वाचनामध्ये नसतं, म्हणून आपल्याला ते जरा
अवघड वाटतं आणि आपल्याला प्राकृत जे आहे ते पटकन वाचून होतं. तर संस्कृत आणि प्राकृत पेज सेम आहेत. आणि शिवमहिम्न स्तोत्र संपलं ना, म्हणजे शिवमहिम्न स्तोत्र ते संपलं ना, त्याचं कसं 6-7 पान आहेत पहा. शिवमहिम्न स्तोत्राचे 6-7 पान आहेत. आणि त्यानंतर पहा आपलं 12 ज्योतिर्लिंग स्तोत्र आहे, ते एकदम छोटंसं आहे. आणि मग आपल्याला शिवमहिम्न स्तोत्र झालं की आपल्याला 12 ज्योतिर्लिंग स्तोत्र ते आपल्याला म्हणजे ते वाचन करायचं आहे पहा. 12 ज्योतिर्लिंग स्तोत्र तर सर्वांना माहीत आहे. सौराष्ट्रे सोमनाथांचं, श्रीशैल्य मल्लिकार्जुन, उज्जैन्यन महाकालम, ओंकारन ममलेश्वरम, परल्या वैद्यनाथांचं, डाकिन्यान भीमशंकरम, सेतू बंदितू रामेशन नागेशन दारुकावने, वाराणस्यांतून विश्वेशम त्र्यंबकन गौतमी तटे, हिमालय तू केदारम उष्मेशन तू शिवालय, एतानी ज्योतिर्लिंगानी सायं प्रातः पठेत्र, सप्तजन्मन कृतन पापस्मरणं विनश्यती. अशा प्रकारे पहा 12 ज्योतिर्लिंग स्तोत्र आहे. 12 ज्योतिर्लिंग स्तोत्र झालं की आपल्याला रामरक्षा स्तोत्र म्हणायचं आहे. आता रामरक्षा स्तोत्र आपल्याला पूर्ण नाही म्हटलं तरी पण चालतं पहा, कारण ते 10 ओव्यांपर्यंतच म्हणतात, 10-11 ओव्यांपर्यंतच. पण आता जर आपल्या इच्छेने असेल तर आपण पूर्ण म्हटलं तरी पण काही नाही की तुम्ही पूर्ण काच म्हणताय म्हणून, त्याच्यामध्ये ओव्या असतात पहा, तर तिथपर्यंतच म्हटलं जातं. आणि किंवा सुखी पुत्रे विजयी विनय भवेत इथपर्यंत वाचलं किंवा तुम्ही 11 म्हणजे अशा जरी आपल्या 10-11 किंवा 12 ओव्यांपर्यंत जरी वाचलं तरी हे खूप होऊन जातं. पण आता जर तुम्ही सगळंच वाचलं, सगळ्या ओव्या म्हणजे 39 ओव्या आहेत रामरक्षा स्तोत्राच्या, पण तुम्ही त्यातल्या 10-12 वाचल्या तरी पण चालतात किंवा 39ची 39 वाचल्या तरी पण चालतात. पण हे जोपर्यंत जेव्हा आपण वाचन करत आहोत तेव्हा आपला अभिषेक चालूच ठेवायचा आहे. आता मी पळीने घालते, पुस्तकामध्ये वाचते, त्यामुळं ते इकडं तिकडं पाणी थोडंसं जाते. पण ज्यांची गळती लावून दिलेली आहे त्यांना फक्त वाचन करायचं आहे, त्यामुळं त्यांचं अतिशय सोपं काम आहे. पण आता मी हे पळीने पाणी घालते, मग पळी त्याच्यावरती धरून ठेवते वाचन करताना, मग आपल्याला पुस्तकाकडे पण पाहायला लागते आणि तिकडं पिंडीवरती पण आपल्याला पाणी घालायचं आहे. त्यानंतर कालभैरवाष्टक स्तोत्र आणि कालभैरवाष्टक स्तोत्र ते तर आपल्या सर्वांच्या पाठ आहे. कालभैरवाष्टक स्तोत्र 109 पेजवरती आहे पहा या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये. आणि त्यानंतर आपल्याला रुद्र वाचायचा आहे, म्हणजेच पहा रुद्राध्याय वाचायचा आहे. आणि रुद्राध्यायसुद्धा आपल्याला प्राकृतमध्ये आणि संस्कृतमध्ये दोन्ही पण आहे पहा. प्राकृतमध्ये म्हणजे मराठी अनुवाद आहे आणि आपल्या संस्कृतमध्ये संस्कृतमधून आहे. तर पहा हे शिवसंकल्प सूक्तपासून सुरू होतं. तर पहा नंतर शांतिमंत्र झाल्यावर पहा अनुवाक पहिला नमक विभागमध्ये पहा, म्हणजेच अनुवाक 11 आणि परत चमक विभागमध्ये पण अनुवाक 11 असे 2 प्रकारे अनुवाक आपल्याला वाचायचे आहेत. तर पहा ते थोडं जरा जास्त मोठं आहे. अनुवाक म्हणजे नमक विभागमध्ये जरा जास्त आहे आणि चमक विभागमध्ये थोडे थोडे अनुवाक आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला रुद्राध्याय वाचायचा आहे. आणि मग रुद्राध्याय आणि शिवमहिम्न स्तोत्र हेच जरा जास्त मोठं आहे. तर तुम्हाला संस्कृत नाही जमलं तर तुम्ही पटकन आपलं प्राकृतमधलं पण वाचून घेऊ शकता. तर त्यानंतर मंत्र आहेत पहा, रुद्र गायत्री मंत्र आहे, तो आपल्याला 11 वेळा म्हणायचा आहे. संजीवनी मंत्र आहे, तो आपल्याला 11 वेळा म्हणायचा आहे. अमृत संजीवनी मंत्र आहे, तो सुद्धा आपल्याला 11 वेळा म्हणायचा आहे. त्यानंतर पहा आपलं श्री महामृत्युंजय मंत्र आहे, तो सुद्धा आपल्याला 11 वेळा म्हणायचा आहे. मग आता हे आपले मंत्र जे आहेत हे आपले 11 वेळा म्हणून झाले की मग आपलं त्यानंतर पहा तुम्हाला शिवप्रार्थनासुद्धा म्हणजे शिवहरशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो हा सुद्धा आपला मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे. आणि मग आपल्याला श्रीसूक्त म्हणजेच पहा हे मंत्र वगैरे म्हणून झालं की श्रीसूक्त आहे 119 पेजवरती पहा आपल्याला श्रीसूक्त म्हणत सुद्धा अभिषेक करायचा आहे. आणि मग श्रीसूक्त झालं की मग आपल्याला या सर्व सेवा म्हणजे आपल्या पहिल्यापासून जे आपण गणपती अथर्वशीर्षेपासून म्हणत आलेलो आहोत तर तेव्हापासून आपला जो अभिषेक चालूच आहे तर तो आपला पूर्ण हे श्रीसूक्त म्हणत येऊपर्यंत आपला हा अभिषेक कंटिन्यू चालू राहणार आहे. तर आता माझा अभिषेक पूर्ण करून झालेला आहे श्रीसूक्त म्हणतपर्यंत. तर आता मी ना पूर्ण अभिषेक करून झाला आहे. तीर्थ आपल्याला सगळं काढून घेतलं आहे, घरातल्या सर्वांनी ते प्यायचं आहे. तर आता महादेवाच्या पिंडीची पूजा सुरू केलेली आहे. तर हे भस्म आहे, तुम्हाला दाखवलं मी ते विभूत, तो आपल्याला पहिलं लावून घ्यायचा आहे महादेवाच्या पिंडीला म्हणजेच पहा लावून घ्यायचा आहे. आपल्या कपाळी पण नंतर लावून घ्यायचं आहे. आपल्या कपाळी 2च बोटं लावायची पहा आणि म्हणजे जेंट्स लावतात 3 बोटं पण आपण 2च बोटं लावायचे. आणि मग आता हे चंदन पिवळं आहे, लाल आहे. आता तुम्ही मध्ये आता माझी वरती रुद्राक्षाची माळ जी आहे ती वरती मी ठेवलेली आहे त्याच्यामुळं ती नाही घेतली. तुम्ही आता याच्यावरती वस्त्र अर्पण करू शकता आणि रुद्राक्षाची माळ पण या पिंडीवरती ठेवू शकता आणि वस्त्र कापसाचं वस्त्र पण अर्पण करू शकता. तर हे पहा मी आता लाल चंदन पण लावून घेते. पिवळा चंदन लाल चंदन आपल्याला ते महादेवाला
लावायचं आहे. आणि त्यानंतर आपण अष्टगंधसुद्धा लावून घेऊ पिंडीला. म्हणजे आपण ही जे आपण पूजा जे करत असतो नेहमी तशी नंतर आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. आणि हे मी आता अष्टगंध पण लावून घेतलेलं आहे. आणि तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही वस्त्र आणि रुद्राक्षाची माळ पण त्याच्या पिंडीवरती ठेवू शकता. आणि समोर जे गोल असतं ते खाली म्हणजे तिथं पार्वती मातेचा वास असतो, तर तिथं हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आपल्याला पार्वती मातेला तिथं. आणि त्यानंतर बेलाची पानं. आता बेलाची पानं वगैरे मी नंतर ठेवते, कारण माझं थोडंसं सामान बाकी आहे अजून आणायचं. तर मी जे आहे माझ्याकडे ते शमीपत्र आहे. शमीपत्र, बेलाचं पान. तर मी आता हे पुस्तक घेतलेलं आहे नित्यसेवेचं. आणि आपली आता जी शिवनामावली म्हणायची राहिलेली आहे म्हणजे ती वाचायची राहिलेली आहे. तर तुमच्याकडे जर 108 बेल असतील तर 108 बेल वाहत तुम्ही शिवनामावली म्हणा, किंवा 4-5 बेल असतील आणि नंतर तुम्ही परत तेच बेल घ्यायचं, तेच अर्पण करायचं, असं पण करू शकता. आता मी काही शमीपत्र अर्पण करताना शिवनामावली म्हणत आहे, तर काही मी त्याच्यामध्ये घेतले. काही आता मी पुष्प अर्पण करताना काही मी शिवनामावली म्हणत आहे. म्हणजे आता पुष्प झाल्याच्या नंतर आता माझे पुष्प संपले, शमीपत्र संपले आणि हे सर्व वस्तू संपत आल्या. मग मी आता नंतर शिवनामावली हे तांदळाचे दाणे आहेत आपण 108 तांदळाचे दाणेसुद्धा अर्पण करू शकतो, 108 पुष्पसुद्धा अर्पण करू शकतो, 108 म्हणजे बिल्बपत्रसुद्धा आपण अर्पण करू शकतो. 108 वस्तू आपण ह्या पिंडीवरती अर्पण करू शकतो शिवनामावली म्हणत. बेलपत्र असतील तर अतिशय उत्तम. आता हे तांदूळ मी 108 शिवनामावली म्हणत अर्पण करत आहे. तसा आज पहिला सोमवार आहे आणि त्यामुळे मग मी एक शिवनामावली म्हणत तांदूळ अर्पण केलेले आहेत तुम्हाला जेवढं म्हणजे मिळेल वस्तू तेवढ्या चांगल्या आहेत. आता मला पिवळा कण्हेर भेटलेला आहे, धोत्र्याचं फूल आहे, धोत्र्याचं फळ आहे. मला फक्त बेलाचं पान आणि बेलाचं फळ नाही आहे, तर ते संध्याकाळ म्हणजे मी आता बाहेर गेल्याच्या नंतर घेऊन येईल, ते नाही आहे कारण आता मला मंदिरात पण जायचं आहे. परत आता हे अशा प्रकारे मी सर्व अर्पण करून झालेलं आहे. आणि आता आपण आज मूठ आहे शिवामूठ. तर आता इथं आपण शिवामूठ धरल्याच्या नंतर अशी वरती त्याच्यावर थोडंसं पाणी घालायचं असतं शिवामुठीच्या नंतर शिवाला मूठ अर्पण करताना. पण मी आता हे घरीच केलं आहे, मी वरतून करते. मंदिरात आपण काय करणार आहोत की शिवामूठ धरली की त्याच्यावरती थोडंसं पाणी करणार आहोत. तर मी हे मूठभर तुम्हाला दाखवले तांदूळ, तर ते मी पिंडीवरती अर्पण केलेले आहेत. आणि माझा रुद्राभिषेक पूर्ण म्हणून झालेला आहे. आता ओम नमः शिवायची आपण जप तर पहिलाच केला होता, 1 माळ म्हणजे पंचामृताने केलं तर तेव्हा. आता श्री स्वामी समर्थ आपण 1 माळ जप करू शकतो. तर हा असा मी साधा सोपा अभिषेक केलेला आहे, रुद्राभिषेक घरच्या घरीच केलेला आहे. तर मला हे फुलं भेटली होती, हे महादेवाचे प्रियच फुलं आहेत. जे वस्तू मला ज्या भेटल्यात ना त्या महादेवाच्या प्रियच आहेत. कारण गोकर्णीचं माझ्याकडे निळे फूल आहे, गोकर्णीचं परत अजून पांढरं फूल आहे. तर आता हे आपला अभिषेक करून झाला. आता मी आता धूपदीप ओवाळणार आहे. ते धूप पण ओवाळून झाला. तर आपल्याला आता पहिली गणपतीची आरती करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला महादेवाची आरती करायची आहे गणपतीची आरती तर सर्वांना माहीत आहे आणि महादेवाची आरती पण सर्वांना माहीत आहे. तर आपल्याला ह्या दोन्ही आरत्या करून घ्यायच्या आहेत. तर चला मग माझा छोटासा व्हिडिओ होता की आपला रुद्राभिषेक घरच्या घरी कसा करायचा तो मी तुम्हाला दाखवला. तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान व्हिडिओसोबत.